OTT प्लॅटफॉर्मवर दिलजीत दोसांजचा एक सिनेमा येतो। 48 तासात केंद्र सरकारकडून त्यावर बंदी घातली जाते। आणि आता पंजाबच्या गावागावात स्क्रीन लावून तो सिनेमा दाखवला जातोय। एका व्यक्तीचे पोस्टर झळकवले जात आहे। प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांजची मुख्य भूमिका असलेल्या सतलज नावाच्या चित्रपटावरून नवा वाद सुरू झालेला आहे। सेन्सॉर बोर्डासोबत बराच मोठा संघर्ष केल्यानंतर 3 जुलैला हा चित्रपट काही OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला होता, पण केंद्र सरकारच्या निर्देशानंतर हा चित्रपट प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आलेला आहे आणि यामुळेच हा वाद सुरू झालेला आहे। चित्रपटाच्या नावापासून ते स्टोरीपर्यंत सगळा वाद नेमका काय, नेमकं हे सगळं प्रकरण काय, यावर प्रतिक्रिया काय आलेल्या आहेत, सगळा विषय सविस्तर सांगतो। नमस्कार, मी सुधीर काकडे, तुम्ही लोकमत पाहताय। सप्टेंबर 1995 ची सकाळ होती। अमृतसरमध्ये राहणारा एक माणूस आपल्या घराबाहेर आपली कार धुण्यात व्यस्त होता। अचानक पंजाब पोलिसांची एक गाडी तिथे येते, त्या माणसाला उचलते आणि तिथून निघून जाते। त्यानंतर तो माणूस पुन्हा कधीच कुणाला जिवंत दिसत नाही। त्या माणसाचं नाव होतं जसवंत सिंह खालरा। आज 31 वर्षानंतर याच जसवंत सिंह यांच्या आयुष्यावर एक सिनेमा आलेला आहे, सतलज। जसवंत सिंह खालरा यांच्यावर आधारित असलेला हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर अवघ्या 48 तासात केंद्र सरकारनं बॅन केलाय। सतलज सिनेमात नेमकं काय ज्यावरून वाद निर्माण झालेला आहे ते समजून घेऊ। सतलज सिनेमात नेमकं काय? जसवंत सिंह खालरा पंजाबमधील प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्ते ते होते। जसवंत सिंह खालरा यांच्या संघर्षावर आणि वास्तविक जीवनावर आधारित हा एक बायोग्राफिकल सिनेमा आहे। चित्रपटात दिलजीत दोसांजनं जसवंत सिंह खालरा यांची मुख्य भूमिका साकारलेली आहे। 1984 ते 1994 या दशकात पंजाबमध्ये जेव्हा उग्रवाद आणि दहशतवाद शिगेला पोहोचलेला होता, तेव्हाच्या काळावर हा सगळा चित्रपट आधारित आहे। एका बँकेत नोकरी करणाऱ्या जसवंत सिंह खालरा यांनी पंजाबमधील कथित बनावट पोलीस चकमकी, पोलीस एन्काउंटर आणि बेवारस म्हणून गुप्तपणे अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या 25,000 अज्ञात लोकांच्या मृतदेहांचं सत्य त्यांनी शोधून काढलं होतं। त्यांनी हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा मांडला होता। हा संवेदनशील विषय समोर आणणाऱ्या जसवंत सिंह खालरा यांचं 1995 मध्ये त्यांच्या घरासमोरून अचानक अपहरण झालं। ते बेपत्ता झाले आणि पुढे सीबीआयच्या तपासात पंजाब पोलिसांच्या अधिकाऱ्यांनीच त्यांची अपहरण करून हत्या केल्याचं समोर आलं आणि कोर्टाने दोषी पोलिसांना थेट जन्मठेपेची शिक्षा सुनावली। चित्रपटावरून वाद नेमका का सुरू झालेला आहे? या चित्रपटाचा वाद होता प्रामुख्यानं नाव बदलणं, दुसरं म्हणजे सेन्सॉर बोर्डाचे कट्स आणि तिसरं म्हणजे OTT वरचा रिलीज। या 3 गोष्टींभोवती हा वाद सुरू आहे। सुरुवातीला चित्रपटाचं नाव घल्लूघारा अर्थातच शिखांचा नरसंहार करणारा अशा अर्थाचं नाव होतं। सेन्सॉरच्या आक्षेपानंतर ते नाव बदलून पंजाब 95 करण्यात आलं। अखेर आता पुन्हा एकदा नाव सतलज करण्यात आलं। 2022 पासून हा चित्रपट सेन्सॉर बोर्डात मंजुरीसाठी अडकलेला होता। सेन्सॉर बोर्डाने यात आधी 21 आणि नंतर 127 कट सांगितले, ज्यामध्ये अनेक ऐतिहासिक संदर्भ आणि पात्रांची नावं बदलायला सांगितली होती। निर्मात्यांनी याला नकार दिला। प्रकरण बॉम्बे हायकोर्टात गेलं। तिथं निर्मात्यांनी युक्तिवाद केला की जर सिनेमा रिलीज करता येत नसेल तर आम्ही OTT वरती रिलीज करू आणि मग सेन्सॉर बोर्डाचे कट्स न स्वीकारता निर्मात्यांनी हा चित्रपट एका OTT प्लॅटफॉर्मवर अनकट रिलीज केला, कारण OTT प्लॅटफॉर्म थेट CBIFCच्या अखत्यारीत येत नाही। पण चित्रपट रिलीज होताच केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं राष्ट्रीय सुरक्षा आणि IT नियम 2021च्या उल्लंघनाचा हवाला देत थेट OTT वरून हा चित्रपट हटवण्याचे निर्देश दिलेले। दिलजीत दोसांज या सगळ्या प्रकरणावर काय म्हणाला ते फार महत्त्वाचं आहे। चित्रपट हटवल्यानंतर दिलजीतने सोशल मीडियावर चित्रपटातला एक सीन शेअर केलाय। मी अंधाराला आव्हान देतोय, शहीद जसवंत सिंह खालराजी, सतलज सोबतही तेच घडलं जे खालरा साहेबांसोबत घडलं होतं, असं दिलजीत दोसांज म्हणालाय। पंजाबमधील शिरोमणी अकाली दल, काँग्रेस आणि सत्ताधारी आम आदमी पक्षानं अशा सगळ्याच पक्षांनी या बंदीचा निषेध केलेला आहे। चित्रपटाला काही लोकांकडून विरोध सुद्धा केला जातोय। त्यांचं म्हणणं आहे की त्या काळात पंजाबमध्ये सक्रिय असलेल्या फुटीरतावादी, दहशतवादी गटांनी हजारो निष्पाप हिंदू आणि शीख नागरिकांची हत्या केली होती, अनेक कुटुंब उद्ध्वस्त केले होते। पण चित्रपटात या दहशतवाद्यांचा क्रूर चेहरा आणि त्यांनी सामान्य जनतेवर केलेले अत्याचार दाखवलेले नाहीयेत। चित्रपटात फक्त पोलिसांची कारवाई आणि त्यांच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित केलं गेलेलं आहे।
पण पोलिसांनी ही कारवाई ज्या हिंसक दहशतवादाला संपवण्यासाठी केली ती दहशत मात्र चित्रपटात पुरेशा प्रमाणात दाखवलेली नाहीये. असं ऐकून हा सगळा वाद आहे. त्यामुळे आता हा चित्रपट पुन्हा OTTच्या पडद्यावर येणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतंय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि असेच इंटरेस्टिंग विषय जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत राहा.